केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखेची घोषणा केली आणि या पार्श्वभूमीवर भाजपने जय्यत तयारी केली आहे। भाजपने नंदुरबार लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केल्यावर महाविकास आघाडीकडून काँग्रेसलाही जागा सुटणार आहे। या जागेसाठी ठाकरे गटाचे आमशा पाडवी इच्छुक होते आणि राजकीय घडामोडींनंतर आता आमशा पाडवी यांनी रविवारी म्हणजे आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केलाय आणि या त्यांच्या प्रवेशामुळे ठाकरे गटाला हा एक मोठा धक्का मानला जातोय। आज दुपारी आमदार पाडवी यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला। नंदुरबार जिल्ह्यातला आदिवासी चेहरा म्हणून पाडवी यांची ओळख आहे। आमशा पाडवी का अलग नाहीये, ते आमचाच माणूस आहे। आम्ही जाता जाता त्याला मतदान करून गेलो। काही लोक म्हणत होते एका दुसऱ्याचा तरी कार्यक्रम कर, आपण बोलू नको। आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत पूर्ण प्रामाणिकपणे, आणि आमच्याच्या बद्दल नाही ते बोलले, दुसऱ्या माणसांच्या बद्दल। अनेक लोक म्हणतात शिवसेना धनुष्यबाण चुकीचा निर्णय, परंतु मी त्यांना सांगू इच्छितो, ज्या पक्षाकडे शिवसैनिकच नसतील तर शिवसेना कशी म्हणू शकतो आपण? हे सगळे शिवसैनिक आपल्या सोबत आहेत, त्यामुळे ही खरी शिवसेना आहे। मी ज्या दिवशी निवडून आलो आणि जेव्हा एक घटना झाली त्या दिवशी मी रडलो होतो। म्हणजे ज्या पक्षात मी गेलो निवडून आल्यानंतर जर त्या पक्षाचं सत्यानाश होतं असेल तर एक सामान्य माणूस मी आहे म्हणून त्या दिवशी रडलो होतो मी। आज मला कोणतीच खुशी नाही, मी माझ्या भागासाठी लढतो आहे आणि काहीतरी चांगलं करून घ्यायला पाहिजे म्हणून आलो। मी कोणाचं टीकाही करणार नाही, विरोधही करणार नाही, दुसरा मी काही बोलू शकत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।